करण्यात आला आहे। तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा। सध्या सगळीकडे शारदीय नवरात्रोत्सव चालू आहे। महाराष्ट्रात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणांवर 3.5 शक्तिपीठ आहेत। या शक्तिपीठांचं महत्त्व देखील मोठं आहे। नवरात्रीच्या दिवसात भाविक देवीचे दर्शन घेऊन श्रद्धेने नतमस्तक होतात। या शक्तिपीठांपैकी एक म्हणजे कोल्हापुरातील महालक्ष्मी देवी आहे। कोल्हापुरात महालक्ष्मी देवीचं मंदिर का आणि कधी उभारलं याची कथा पाहूयात। तिरुपती बालाजीच्या विष्णूच्या अवतारातील महालक्ष्मी आणि पद्मावती या दोन पत्नी। महालक्ष्मी देवी तिरुपतीवरून कोल्हापूरला रुसून आली आहे। तर देवी महालक्ष्मी का रुसून आली याची आख्यायिका पाहूयात। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनाही या पृथ्वी तलावर सगळ्यात श्रेष्ठ मी असा गर्व होता। भृगु ऋषी नावाचे एक तपस्वी मुनिश्चर्य होते। हे तिघे देव सुद्धा त्या भृगु ऋषींना गुरु मानत, देव मानत। मग या गुरूंना समजलं हे सर्वजण गर्व करतायत। गुरु स्वतः जाऊन त्यांना भेटले आणि त्यांना सांगितलं, तुम्ही कितीही केलं तरी देव आहात, असा गर्वपणा करू नका। मी तुमच्या तिघांची परीक्षा घेतो। जो कोणी परीक्षेत पास होईल तोच या पृथ्वी तलावरील सगळ्यात श्रेष्ठ देव होईल। हे तुम्हाला मान्य आहे का असं विचारलं। तिघांनीही मान्य केलं, कारण गुरूंची आज्ञा पाळलीच पाहिजे। मग तिघही भृगु ऋषींना आमंत्रण देतात, तुम्ही आमच्या घरी या आणि आमची परीक्षा घ्या। त्यानंतर आमच्या तिघांपैकी कोण श्रेष्ठ आहे हे तुम्हीच ठरवा। मग परीक्षा घेण्यासाठी भृगु ऋषी पहिल्यांदा भगवान शंकरांकडे जातात। बाहेरून शंकर भगवानांना आवाज देतात, तर शंकर भगवान आणि माता पार्वती गुहेमध्ये बोलत बसलेले असतात। ते गप्पा मारण्यात इतके मग्न असतात की बाहेर भृगु ऋषी आले आहेत तरी ते बाहेर येत नाहीत। त्यामुळे भृगु ऋषींना राग येतो। आम्हाला परीक्षा घ्यायला घरी बोलावलं, अतिथींचे स्वागत करण्याऐवजी, गुरूंची सेवा करण्याऐवजी हे काय करत बसला आहात? म्हणून रागाच्या भरात भृगु ऋषी भगवान शंकरांना श्राप देतात। या पृथ्वी तलावर तुझ्या मूर्तीची पूजा होणार नाही, तर लिंगाची पूजा होणार। म्हणून या पृथ्वी तलावर महादेवाच्या पिंडीची म्हणजेच लिंगाची पूजा केली जाते। त्यानंतर भृगु ऋषी ब्रह्मदेवाकडे जातात। ब्रह्मदेवाची पत्नी सरस्वती वीणा वाजवत असते आणि ब्रह्मदेव ऐकत बसलेले असतात। बाहेरून भृगु ऋषी येऊन ब्रह्मदेवांना आवाज देतात, पण ब्रह्मदेव आणि सरस्वती संगीतात इतके तल्लीन झालेले असतात की बाहेर भृगु ऋषी आले आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही। ज्याने विश्व निर्माण केलं, ज्याने सृष्टी निर्माण केली, त्या ब्रह्मदेवांना देखील भृगु ऋषींनी शाप दिला की या पृथ्वी तलावर तुला कोणीही पूजणार नाही, तुझं मंदिर कुठेही उभारलं जाणार नाही। फक्त श्रापाला उशाप म्हणून ब्रह्मदेवाचे जन्मस्थान आहे राजस्थान पुष्कर। पूर्ण पृथ्वी तलावर त्यांचं एकच मंदिर आहे, त्याला कोणीही पूजत नाही। त्यानंतर भृगु ऋषी भगवान विष्णूंकडे जातात। विष्णू आपल्या पत्नी देवी महालक्ष्मीला सांगत असतात की भृगु ऋषी माझे गुरु कधी पण येऊ देत, माझी परीक्षा कधी पण घेऊ देत, सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं देणार आणि या पृथ्वी तलावर त्या दोघांपेक्षा मी श्रेष्ठ होणार। हे आपल्या पत्नीला म्हणजेच महालक्ष्मी मातेला सांगत असतात। हे आपल्या पत्नीला म्हणजेच महालक्ष्मीला सांगत असताना भृगु ऋषी ऐकतात। मी परीक्षा घ्यायच्या अगोदरच आपल्या पत्नीला मोठेपणा सांगतात। म्हणून भृगु ऋषींनी विष्णूंच्या छातीवर लाथ घातली। कधी बालाजीला जाण्याचा योग आला तर तुम्हाला तिथं हे सगळं पाहायला मिळेल। भृगु ऋषींनी विष्णूंच्या छातीवर पाय ठेवला आहे। त्यावेळेला भगवान विष्णू विचारतात, गुरुवरे तुम्हाला कुठे लागलं काय? त्यावर देवी महालक्ष्मीला राग येतो, तुम्ही देवात देव श्रेष्ठ म्हणून मला सांगता, तुमच्या छातीवर त्यांनी पाय ठेवला आणि तुम्ही त्यांनाच विचारताय काय लागलं म्हणून। माझा अपमान झाला आहे, त्यामुळे मी इथे एक क्षण देखील थांबणार नाही। त्यावेळेला भगवान विष्णू म्हणतात, भृगु ऋषींनी माझ्या गुरूंनी माझ्या छातीवर पाय ठेवला, मग तुझा अपमान कसा झाला? त्यावेळेला माता महालक्ष्मी म्हणतात, मी तुमची धर्मपत्नी आहे आणि तुम्ही मला लग्नात एक वचन दिलं की तुझं स्थान सदैव माझ्या हृदयात ठेवेल, पण पाय ठेवल्यामुळे ते हृदय आता भ्रष्ट झाले आहे आणि त्या पायाखाली ही महालक्ष्मी कधीच राहू शकत नाही। याच कारणासाठी तिरुपतीवरून देवी महालक्ष्मी कोल्हापूरला रुसून आली आहे। रुसून येताना देवी महालक्ष्मीने रागाच्या भरात आपल्या पतीला शाप दिला की तुमचं दुसरं लग्न होणार नाही, तुम्ही कुबेराकडून कर्ज काढणार, ते कर्ज माझे भक्त फेडणार। आणि महालक्ष्मीची अट अशी होती आणि ती अजून देखील आहे की जोपर्यंत पृथ्वीवरचे सर्व लोक ज्या वेळेला तुमच्या दारी येऊन मुंडन करतील त्यावेळेला तुम्ही कर्जातून मुक्त होणार, पण पृथ्वी तलावाचे सगळे लोक काही जाऊ शकत नाहीत। म्हणून तिरुपती बालाजी अजून कर्जामध्ये आहे असं मानलं जातं। आणि जो भक्त तुमच्या दरबारी येऊन मुंडन करेल, केस दान करेल, त्या भक्ताला मी कधीच कर्जात ठेवणार नाही, हे देवी महालक्ष्मीचं वाक्य आहे। म्हणून तिरुपतीला गेल्यावर टक्कल करून यायचं असतं। ज्या वेळेला देवी महालक्ष्मी कोल्हापूरला रुसून आली त्यावेळेला इसवी सन 634 साली कोल्हापूरमध्ये कर्णदेव राजा राज्य करत होता। महाभारतातील कर्ण नव्हे तर त्याच्या आधीचा।
नारद मुनी कर्णदेव राजाला सांगतात की देवी महालक्ष्मी कोल्हापूरला रुसून कायमची आली आहे, तिची राहण्याची व्यवस्था कर, मंदिर बांध. आणि त्यावेळेला हे मंदिर बांधलं गेलं. म्हणजे 1383 वर्षांपूर्वी हे मंदिर दैत्यांकडून बांधून घेतले गेलं आहे. देवी महालक्ष्मी कोल्हापूरला रुसून आली तेव्हा महालक्ष्मीने कोल्हापूरच का निवडलं, तर ह्या कोल्हापूर नगरीमध्ये राक्षसांचं वास्तव्य जास्त होतं. सर्व राक्षसांचा नायनाट करण्यासाठी, त्यांचा वध करण्यासाठी महालक्ष्मी देवीने कोल्हापूर निवडलं. आणि ज्या वेळेला महालक्ष्मी कोल्हापूरला स्थायिक झाली त्यावेळेला रत्नासूर नावाचा एक राक्षस महालक्ष्मीच्या भक्तांना त्रास देऊ लागला होता. त्यावेळी महालक्ष्मीने ठरवलं ह्या रत्नासुराचा पहिला वध करायचा आणि मग बाकीच्या राक्षसांचा वध करायचा. पण या रत्नासूर नावाच्या राक्षसाने भगवान शंकरांची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून एक वर मागून घेतला. त्यांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्या राक्षसाने भगवान शंकरांकडे असा वर मागितला की जो कोणी देवी देवता मला मारायला येईल तेव्हा माझ्या रक्ताचा एक थेंब रस्त्यावर सांडेल, त्या रक्तापासून एक राक्षस प्रगट होईल. म्हणून देवी महालक्ष्मीने शंकर भगवानांची आराधना केली. कारण भगवान शंकरानेच वर दिला होता की तू एक ज्योत लाव आणि दिवा लाव. महालक्ष्मी देवीने स्वतः एक ज्योत लावली. स्वतः शंकर भगवान त्या ज्योतीत विलीन झाले. ज्योत आपोआप मोठी झाली आणि त्या रत्नासुराच्या अंगावर जाऊन पडली आणि रत्नासूर भस्म झाला. म्हणजे रक्त सांडायचा संबंध नाही. आणि महालक्ष्मीने जी ज्योत लावली त्या ज्योतीतून प्रगट झाला तो ज्योती. कर्नाटक महाराष्ट्राच्या लोकांनी बा लावला म्हणून ज्योतिबा. माझ्या भक्तांचं रक्षण केलंस, तू सदैव माझा भाऊ म्हणून माझ्या पाठीशी राहशील आणि या विश्वात तुझं जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जाईल. म्हणून महालक्ष्मीने आशीर्वाद दिला आणि हे ज्योतिबाचं स्थान झालं आहे.